पावसाचं वातावरण, तर गरमागरम असा बाहेर जाण्यापेक्षा घरातच शेवपुरी ट्राय केले. साहित्य कृती पाहूया. हिरवा वाटाणा आणि बटाटा मी शिजवून घेतलाय. आता यामध्ये हळद आणि नॉर्मल तिखट आणि चवीनुसार लागणारं मीठ घालून हे शिजवून घेते. तर कांदा आणि कोथिंबीर मी कट करून घेते वरून आवडीनुसार घ्यायसाठी. तर एक साईडला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून पोळ्या तळून घेते. तर याला उकळी आलेली आहे. हा रगडा जो साईडला करते. आंबट गोड चटणी पण आपण घेऊ शकतो. तर मी सोपा घरगुती असा झटपट होणारा शेवपुरी बनवत आहे. तर आता हे झालेलं आहे रगडा साईडला करून ठेवते. तर ही पुरी झालेली आहे तळून आणि हा जो रगडा गरमागरम आणि बारीक शेव. तर या पुरीमध्ये मी होल पाडून रगडा हा भरून शेव सर्व करून कांदा कोथिंबीर सर्व करून मस्त मजा घेत आहे. बाहेर पाऊस आणि गरमागरम शेवपुरी. तर नक्की करून पहा. कशी वाटली रेसिपी सांगा. धन्यवाद.